वर बघा तोडा होती ती राजदादा चापी मका कापतोया बघा किरण दादा आहे आमचा हिरो आहे यानं काय बोलायच नको पटपट आवडते सगळ्यात पहिल्यांदा या चेतन झाले बघा वर बसलाय जाऊन आणि इकडं साहिल आहे तोड जोरात आत्ता बघा ट्रायली वेळ सगळं भरून झालंय आम्ही मस्त वेगळी ट्रायलीवर झोपलोया चेतनवर बसला काय हे बावळाट आहे किरण दादा कडला आहे साहिल पुढे ट्रॅक्टर चालू वाहन झोपल्या टोचतील राजदादाची कुट्टी बिट्टी करून आणली घरी आणून मका बिका टाकली आता घरात पडलोय तिची बॅग होती ती भरली सगळी अख्खी घरातून पडली आता वेळून आला वाटतं गाडी जाऊ देत प्या चला बाहेर जा बघा आमचा कर्णदा आलाय बघा कर्णदा दे चल की हात पाय नकोस बरोबर ये कर्णदा गेलता वाटतं खाली येत त्यानं आणलं कर्णदा दोघं जाऊन गेली असं आणले बघा जाऊ आता मंदिराकडे आपल्या ठेवले आता आणून बघा काय आणले चिकन दही परत काय आणले आलोय आपण मंदिरात बसले सगळी तुम्हाला आता रेसिपी दाखवतो कांदा कापायचा असा स्वच्छ मध्ये असा कांदा कापून घ्यायचा कांदा टमाटर कापून घ्यायचं व्यवस्थित मध्ये आणि इकडं बघा ह्याच्यामध्ये आपण दही टाकलंय दही आलं लसूण पेस्ट टाकली हे बघा आणि सगळं कालवून व्यवस्थित घ्यायचं घेतलंय आता त्याची बिर्याणी बनवायची चेतन बघा आमचा पुदिना घेऊन आलाय पुदिना दाखव का बघा पुदिना पण आपण टाकतोय बिर्याणी कशी जोरात झाली पाहिजे एकदम आजचं नियोजन आपलं रानामध्ये एकदम कडक मध्ये इकडे बघा चूल बिल कशी रचली बघा कशी विटांवर एकदम रापचिक अशी रचली एकदम तो बी व्यवस्थित मध्ये ठेवलाय आता यात आपल्याला चिकन बनवायचे बिर्याणी चोलबिल खटमध्ये पेटलेली आहे आता आपण त्यामध्ये टोपामध्ये कांदा आणि टमाटर टाकून भाजून घ्यायचं पहिल्यांदा कांदा टाकायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यानंतर पुढं तुमची रेसिपी तुम्हाला पुढे जाऊन कळेल काय येते नंतर कांदा बिंदा ओके मध्ये भाजून घ्यायचा आता त्यामध्ये तेलात कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा टमाटे टाकायचं टमाटर म्हणजे आता मस्तपैकी भाजून घ्यायचं दोन्हीमध्ये आता मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतोय बघा आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि व्यवस्थित मध्ये सगळं हलवून घ्यायचं आलं लसूण पेस्ट सगळे टाकायचे 2-4 फोड्या होत्या सगळ्या मी टाकणार आहे आणि आमचा आचार्य बघा राजदादा आमचा आचार्य एक नंबर बनवतो बिर्याणी तुम्हाला जर बिर्याणी बनवायची असली तर खाली कमेंट करून नक्की सांगा आमचा आचार्य म्हणजे नादच नाही हो आज खोळा अशीच सवय ना हाताला त्याच्या काय बोलायच नको तर त्याला पुढची रेसिपी आपण बघूया आलं लसूण पेस्ट टाकलं चटणी टाकून हलवायचं खडा मसाला आणि बिर्याणी मसाला टाकायचा आणि तुम्ही जेव्हा आणला असेल ना तो सगळा मसाला टाकून घ्यायचा चवीनुसार तुमच्या मीठ टाकायचं मीठ टाकून झाल्यानंतर सगळं काय हलवून घ्यायचं व्यवस्थित मध्ये हलवून झाल्यानंतर परत तुम्हाला त्यात चिकन टाकायचं आता चिकन टाकायचं पुदिना बिदिना आपण आणली तो सगळा टाकायचा सर्व व्यवस्थित मध्ये हलवून घ्यायचं हलवून झाल्यानंतर आता पुढं त्यामध्ये आपण थोडं पाणी ओतणार आहेत आणि पाणी ओतून झाल्यानंतर त्याच्यात तांदूळ टाकायचं तांदूळ टाकला की सगळं एकदा हलवायचं थोडं पाणी ओतून बिर्याणी आपली शिजायला ठेवायची चला पुढे बघूया